नमस्कार बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत. आलं का लक्षात? आणि अपूर्णांकामध्ये सममूल्य अपूर्णांक हे पाहूया. सर्वप्रथम अपूर्णांक म्हणजे काय हे लक्षात घ्या. पूर्ण नाही असा तो काय असतो? अपूर्णांक असतो. नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित आहेत, 1 2 3 4 हे काय आहेत? पूर्णांक आहे, बरोबर. त्याला आपण मोज संख्या सुद्धा म्हणतो. यामध्ये जर आपण शून्यचा जर ऍड केला शून्य, तर हे काय होतात? पूर्ण संख्या होत असतात, लक्षात ठेवा. पण हे न पाहता आपण सगळ्यात अगोदर अपूर्णांक म्हणजे काय पाहूया. या ठिकाणी तुम्हाला हे दोन भाकर दिसतात काय? ही पूर्ण भाकर आहे आणि ही त्या एका पूर्ण भाकरीच्या ठिकाणी दोन समान भाग केले आहेत. काय केलेत? दोन समान भाग. लक्ष द्या, आपण इथे भाकर घेऊया. आपण या ठिकाणी भाकर घेतली आहे, समजा ही भाकर आहे समजू. तर ही जी भाकर आहे, या भाकरीचे आपण दोन समान भाग करूया. आपण किती भाग केले? मी दोन समान भाग केले. अगदी याप्रमाणे इथे पूर्ण भाकर आहे, हिचे दोन समान भाग केले. अगदी इथं सुद्धा आपण एका भाकरीचे दोन समान भाग केले. दोन समान भाग केले म्हणजेच काय केले रे आपण? एक पूर्ण भाकर होती, तिचे दोन समान भाग केले आणि त्यापैकी एक भाग घेतला आपण. किती भाग घेतला? एक भाग हा एवढा घेतला आपण, वरचा हा भाग घेतला. लक्ष द्या, दोन समान भागापैकी एक म्हणजेच किती घेतला भाग? दोन समान भागापैकी एक भाग घेतला म्हणजेच किती आहे तो? अर्धा आहे. किती आहे? अर्धा आहे. एक पूर्ण आपल्याकडे आहे, त्या एका पूर्णचे आपण दोन समान भाग केले. दोन समान भागापैकी एक भाग घेतला आपण, हा म्हणजेच अर्धा भाग घेतला. दोन जे पूर्ण समान भाग केलेत ना, नेहमी आपण खाली लिहायचे, लक्षात. आणि घेतलेला भाग वर लिहायचा. वर असतो तो काय असतो? अंश असतो. काय असतो? अंश. आणि खाली असतो तुला माहिती छेद. आपण हे मागच्या येथेच शिकलेलं आहे, लक्षात आलं का? ह्याचं वाचन कसं करायचं? 1 अंश छेद 2 असं याचं वाचन करायचं. एका आकृतीच्या दोन समान भागापैकी एक भाग म्हणजेच अर्धा घेतलेला आहे. ही आकृती तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढे बघूया आपण, जे आपण दोन समान भाग केलेत ना, तर तीच आकृती आपण पुन्हा घेतली. एका आकृतीच्या आपण चार समान भाग केलेत. किती भाग केलेत? चार समान भाग केलेत, बरोबर. या चार समान भागापैकी हा एक भाग म्हणजे किती असतो रे? पाव असतो. काय असतो? पाव. असे चार पाव झालेत, बरोबर ना. आपण त्याला चतकोर म्हणतो. काय म्हणतो घरी? चतकोर भाकर. एका भाकरीचे आपण जर चार भाग केले आणि त्यातला एक भाग म्हणजे किती म्हणतो आपण? चतकोर म्हणतो. मग ह्या पूर्ण भाकरीचे आपण चार समान भाग केलेत. किती? आता लक्ष द्या इकडं. ही एक आकृती मी घेतो या ठिकाणी.
ही एक भाकर घेतली, आता ही भाकर आहे, या भाकरीचे आपण काय केले, पहिलं 2 समान भाग केले म्हणजे अर्धे केले, बरोबर. पुन्हा या भाकरीचे आपण काय केले, 4 समान भाग केले. किती भाग केले, 4 समान भाग केले. हे 4 समान भाग केले म्हणजेच काय केले बघा, एक पूर्ण भाकर आहे, एका भाकरीचे 4 समान भाग केले. त्यातील आपण एक भाग घेतला, लक्ष द्या इकडं, त्यातील आपण एक भाग हा घेतला, 4 समान भागापैकी हा एक भाग घेतला, तर किती झाला, तो पाव झाला. जर मी हा एक भाग घेतला म्हणजे 4 समान भाग केले, हीच आकृती समजा वर केली मी, 4 समान भागापैकी किती भाग रंगवले, 2 भाग रंगवले. म्हणजेच काय केलं मी बघा, एका आकृतीचे 2 समान भाग केले, त्यापैकी एक रंगवला म्हणजेच काय, अर्धा रंगवला. आता एका आकृतीचे आपण 4 समान भाग केले, त्यापैकी मी 2 रंगवले, म्हणजे आकृतीचा मी किती भाग रंगवला रे, पाव भाग रंगवलाय का अर्धा रंगवलाय, इथं अर्धा, इथं पण अर्धाच रंगवलाय. आलं लक्षात. अजून एक आपण उदाहरण घेऊया, या ठिकाणचं उदाहरण तुम्ही बघू शकता. हे इथं बघू शकता, दिसते का तुम्हाला, हे बघा इथं हे काय आहे, टरबूज आहे. एका टरबूजाचे आपण किती 6 समान भाग केलेले आहेत, किती 6 समान भाग केले. एक टरबूज ह्याचे आपण 6 समान भाग केलेत, एक हा आणि एक आणि या 6 समान भागापैकी आपण 3 भाग घेतलेले आहेत. हे 3 भाग समजते का, हे 1 2 आणि हा एक 3, 6 समान भागापैकी आपण 3 भाग रंगवले म्हणून किंवा मुलांना दिले. मग एका आकृतीचे आपण किती भाग केले तिथे बघा, लक्ष द्या. टरबूजाचे किती भाग केले, 6, त्यापैकी किती भाग वाटलेत आपण, 3. म्हणजेच काय केले रे आपण, एका टरबूजाचा किती भाग एकूण वाटलाय, अर्धा वाटलाय का पाव, अर्धा. तुमच्या लक्षात आलं असेल, इथे बघू शकता तुम्ही, एका पूर्ण भाकरीचे 2 समान भाग केले, त्यातील एक भाग म्हणजे अर्धा, 2 समान भाग केले, त्यातील एक भाग म्हणजे अर्धा. इथं बघू शकता, एका आकृतीचे 4 समान भाग केले, बरोबर की नाही. त्या 4 समान भागापैकी 2 भाग घेतले, म्हणजेच काय घेतला, अर्धा भाग घेतला. इथं एका वस्तूचे 6 समान भाग केले, 6 पैकी 3 भाग घेतले, म्हणजेच काय घेतले, अर्धे भाग घेतले. याचाच अर्थ काय होतो आपल्याला लक्ष द्या इकडं. वरील ह्या तिन्ही उदाहरणामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण अर्धा भाग घेतलेला आहे, म्हणजे अर्धा हाच अपूर्णांक आहे. पण आपण अर्धा आपण कसं दाखवतो बाळांनो, 1/2 म्हणजेच काय आहे,
अर्धा, बरोबर ना? 1/2 म्हणजेच अर्धा. मग हा पण अर्धा आहे, हा पण अर्धा आहे, म्हणजे तिन्हीचाही अर्थ काय आहे? अर्धा हेच होतो. म्हणून लक्षात ठेवा, या तिन्ही उदाहरणामध्ये बघा इथं अर्धा हाच अपूर्णांक 1/2, 2/4 आणि 3/6. 1/2, 2/4 आणि 3/6. अर्धा हाच भाग जो आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे. दाखवलं का नाही? परंतु 1/2, 2/4 आणि 3/6 तिन्ही अपूर्णांकाची किंमत कशी आहे? समान आहे. तिन्ही 1/2, लक्ष द्या, 1/2, 2/4 आणि 3/6. हा 1/2 म्हणजेच अर्धा, 2/4 म्हणजेच अर्धा, 3/6 इथं टरबुजाचं उदाहरण आहे म्हणजेच अर्धा. तिघांचाही अर्थ काय आहे? अर्धाच आहे. म्हणजे दिसायलेत वेगवेगळ्या, आपण वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवलेला आहे, बरोबर ना? वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवलंय, पण सगळ्याचा भाग कसा आहे? समान भाग आहे, अर्धा भाग आहे. मग दिसायला चिन्हाने वेगवेगळे दिसायले, पण त्यांची किंमत कशी आहे? समान आहे. मग अशा अपूर्णांकांना काय म्हणायचं? सममूल्य अपूर्णांक म्हणायचं. काय म्हणायचं? सममूल्य अपूर्णांक म्हणायचं. जे अपूर्णांक दिसायला वेगवेगळे दिसतात पण त्यांची किंमत, त्यांचं मूल्य सारखं असतं, त्या अपूर्णांकाला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. जे की आपण 3 उदाहरणं घेतली, तिघांची चिन्हांनी वेगवेगळे दाखवले आपण, पण त्यांचा भाग कसा होता? अर्धाच होता. याला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. तुम्ही हे बघू शकता, लक्ष द्या. समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. जसे की, लक्ष द्यायचं, 1/2, 2/4, 3/6 ही तिन्ही अपूर्णांकाची किंमत कशी आहे? समान आहे. ती म्हणजेच किती रे? 1/2 म्हणजे अर्धीच आहे. मग हे तिन्ही अपूर्णांक आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. अजून एक उदाहरण बघूया आपण. समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. या ठिकाणी एक उदाहरण बघा बरं. इथे 2 समान वर्तुळामध्ये रंगवलेल्या भागाचे आपल्याला निरीक्षण करायचे. ह्या 2 आकृत्या दिसतायत का तुम्हाला? दिसतायत. ह्या 2 आकृत्या बघा, आपण थोडंसं याला मोठं करूया. ह्या 2 आकृत्या तुम्ही बघा इकडं. ह्या आकृती समान भाग किती केलेत रे? 3 समान भाग केलेत. लक्षात ठेवा, किती समान भाग आहेत? असे 3 समान भाग केले. दिसतील का तुम्हाला? 3 आहेत. 3 समान भाग केलेत. 3 पैकी किती रंगवलेत बाळांनो? किती रंगवलेत? 2 रंगवलेत. तीच आकृती या ठिकाणी आहे. त्या आकृती किती भाग समान केलेत? 1, 2, 3, 4, 5, 6 समान भाग केलेत. या आकृतीचे 6 समान भाग केलेत. किती समान भाग केलेत? आपण जर इथे लिहूया, या आकृतीचे किती आहेत? 3 समान भागापैकी 2 रंगवलेत. या आकृतीचे किती आहेत? 6 समान भागापैकी किती रंगवलेत रे? 4 रंगवलेत. 4 रंगवलेत. पण तुमच्या लक्षात ठेवा, 3 समान भागापैकी रंगवलेले 2 भाग आहेत. त्याची जागा किती आहे? एवढं क्षेत्र रंगवले. तसं 6 समान भागापैकी 4 भाग रंगवलेत. जागा किती आहे? तेवढीच आहे. ही आणि ही रंगवलेली जागा कशी आहे? सारखीच आहे.
फक्त भाग इकडे वाढवलेले आहेत, बरोबर ना. याच आकृतीचे काय केले आपण, भाग 6 केले. असे काय केलेत, असे 6 भाग केलेत, बरोबर ना. म्हणजे रंगवलेलं क्षेत्र कसं आहे, समान आहे. याचाच अर्थ 3 भागापैकी 2 भाग म्हणजे 6 भागापैकी 4 भाग. दोघांची पण किंमत कशी आहे, सारखी आहे. भाग जरी म्हणजे वेगवेगळा आपण दाखवतोय, पण रंगवलेला भाग कसा आहे, समान आहे. रंगवलेला भाग कसा आहे, समान आहे. तुकडे वेगवेगळे आहेत पण रंगवलेला भाग समान आहे. मग 2/2 बरोबर 4/6. दोघांची किंमत कशी आहे, सारखी आहे. म्हणून याला सममूल्य अपूर्णांक म्हणायचं. समजलं का. हे काय आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. 2/3 आणि 4/6. 2/3 आणि 4/6 एक आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत. पुढचं पाहूया आपण, एक सममूल्य अपूर्णांक कसे तयार करायचे बघा. आता सममूल्य अपूर्णांकाचे भाग बघूया. सममूल्य अपूर्णांक तयार करणे. सममूल्य अपूर्णांक तयार करणे बघा कसे तयार करायचे बघा. या ठिकाणी ही आकृती दिल्या मुलांना, काय दिले, ही आकृती आहे. तुम्ही बघू शकता, ही पहिली आपली आकृती आहे. आपण काढूया किंवा आपण रेषाच घेऊ इकडनं. ही एक आकृती आहे. ही आकृती आपण काय केले, या आकृतीचे किती भाग केले ते बघा आपण समान. बघा 1 2 3 4 आणि 5. एकूण किती भाग केलेत समान, 5 केलेत. किती भाग केलेत, 5 समान भाग केलेले आहेत. 5 समान भाग केलेले आहेत. त्यापैकी किती रंगवलेत बाळांनो, 2 रंगवलेत. समजलं. आता बघा या आकृतीचेच आपण काय करूया, या आकृतीलाच काय करायचं आपल्याला, अशा सरळ आपण 3 लाईन मारू. एक आता बघा या आकृतीचे किती भाग झाले रे बाळांनो, समान किती भाग केले आपण बघा.
तीच आकृती आहे, पण आता किती भाग झाले? 1 2 3 4 5 असे किती झाले? 15 समान भाग झाले. किती भाग? 15 समान भाग झाले. मग आता 15 समान भागापैकी आपण किती रंगवले? 1 2 3 4 5 6, बरोबर की नाही? म्हणजे एका आकृतीचे आपण किती समान भाग केले? 15. 15 पैकी किती रंगवले? 6. अगोदर किती भाग केले होते? 5. 5 पैकी किती रंगवलेले? फक्त 2. पण त्याच भागाचे आपण 15 भाग समान केले, 6 रंगवले. मग रंगवलेली जागा कशी आहे बाळांनो सांगा बरं? सारखीच आहे का नाही? 6 भाग रंगवले तरी रंगवलेला भाग किती आहे? तेवढाच आहे. आणि 2 भाग रंगवले तरी रंगवलेला भाग कसा आहे? तेवढाच आहे. भाग जास्त केले तर भाग जास्त म्हणजे तुकडे जास्त रंगवले, तुकडे कमी केले तर मोठे होणार, तुकडे जास्त केले तर लहान होणार, बरोबर ना? लहान झाले म्हणून जास्त रंगावे लागले, समान रंगवायचे असतील तर. मग हे अपूर्णांक आपण 2/5 असा दाखवला, तर हा अपूर्णांक आपण 6/15 असा दाखवला. पण दोघांची रंगवलेली जागा कशी आहे? समान आहे. म्हणून हे दोन्ही अपूर्णांक आहेत बाळांनो, समछेद अपूर्णांक आहेत. म्हणजेच बघा 2/5 बरोबर आहे 6/15. हे दोन्ही अपूर्णांक आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. सॉरी, काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहे. दोघांची किंमत सारखीच आहे, म्हणून हे दोन्ही अपूर्णांक आहेत, सममूल्य अपूर्णांक आहेत. भाग कमी आहेत, मोठे भाग आहेत, 2 रंगवले. भाग वाढवले, छोटे भाग झाले, त्यामुळे जास्त रंगवले इथं. पण रंगवलेली जागा क्षेत्र तेवढंच आहे, तुकडे जास्त कमी जास्त आहेत, चिन्ह आपण वेगळ्या पद्धतीने दाखवले, पण रंगवलेली जागा सारखी आहे. म्हणून 2 सममूल्य अपूर्णांक आहेत. समजलं का? आता आपण पुढे पाहूया. हे समजलं का? हे अशा पद्धतीने सममूल्य अपूर्णांक म्हणजे चिन्हात दिसायला वेगळे दिसतात, पण तो भाग काय असतो? क्षेत्र समान असते, बरोबर ना? नेक्स्ट घेऊया आपण. आता आपण एक गोष्ट समजून घेऊया. आता लक्ष द्या, आपण पहिला अपूर्णांक घेतला 2/5, बरोबर ना? 5 भागापैकी 2 रंगवले होते. दुसरा भाग होता आपला 15 भाग केले त्याच आकृतीचे आणि आपण 6 भाग रंगवले. मग हे दोन्हीची किंमत म्हणजे सममूल्य अपूर्णांक आहेत, रंगवलेली जागा तेवढीच होती. याचा अर्थ या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे. हे कसं आहे बघूया आपण. बघा, अंश किती आहे? या अपूर्णांकाचा 2 आहे. अंशाची जर आपण तिप्पट केली बाळांनो तर काय होते? 6. तर छेद किती आहे? 5 आहे, त्याची पण आपण तिप्पट करू, तर छेद किती होईल मग? 5×3=15. म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाची पट हे दुसऱ्या अपूर्णांकाची अपूर्णांक असतो. 2ची तिप्पट 6, 5ची तिप्पट 15. म्हणजे पहिल्या अपूर्णांकाची पट केली असता दुसरा अपूर्णांक मिळतोय. याचा अर्थ हे काय आहे? 2 सममूल्य अपूर्णांक आहेत. याच्यावरून काय लक्षात येते? पहिल्या अपूर्णांकाचा अंश हे दुसऱ्या अपूर्णांकाची काय आहे? पट आहे. पहिल्या अपूर्णांकाचा छेद हे दुसऱ्या अपूर्णांकाचा काय आहे? अपूर्णांकाच्या छेदाचा पट आहे. म्हणून तुमच्या काय लक्षात आलं असेल? एखाद्या अपूर्णांकाच्या जर अंशाला व छेदाला समान संख्येने गुणले असेल, एखाद्या अपूर्णांकाच्या अंश व छेदाला समान संख्येने गुणले असता त्या अपूर्णांकाचा काय मिळतो? सममूल्य अपूर्णांक मिळतो. काय मिळतो? त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळतो. एखाद्या अपूर्णांकाला कुठल्याही शून्येतर संख्येने, शून्य सोडून इतर संख्येने जर गुणला असता, गुणाकार केल्यास
त्या अपूर्णांकाचा काय मिळतो? सममूल्य अपूर्णांक मिळतो. सममूल्य अपूर्णांक कसा काढायचा हे आपण दुसऱ्या पार्ट मध्ये पाहायचं. एखादा अपूर्णांक दिलेला आहे तर त्याचा सममूल्य अपूर्णांक कसा काढायचा हे आपण नंतर पाहूया. या व्हिडिओमध्ये फक्त सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय एवढंच आपल्याला बघायचं होतं. धन्यवाद.